जयशंकर. आज आमगेल्या चित्रापूर गुरु परंपरांतल्या 6व्या सद्गुरू श्रीमद वामन आश्रम स्वाम्यांगेली पुण्यतिथी आसा. त्या निमित्ताने आम्ही हांग सगळे एकत्र जमल्या ती आणि आम्ही सर्व साधक हांगा हांव स्वागत करता. आयज कार्यक्रमाची सुरवात सभा प्रारंभ प्रार्थनेन सुरू करता. सभा प्रारंभ प्रार्थना. दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरल्लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्री गुरु शंकर. परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु. सद्योजात शंकर सद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. नमस्कारः. ओम नमो ज्ञानदीपाय शिवाय ब्रह्मतेजसे कविष्णुहररूपाय नमः श्री गुरुमूर्तये. अज्ञानध्वान्तपटल विध्वंसन दिवाकरान् सच्चिदानंद बोधैका सुधाम्बुदिकलानिधीन् आदिव्याधि भयग्रस्त प्रपन्न जनरक्षकान् वंदे बद्धांजलि श्रीमत् परिज्ञानाश्रमान् गुरून्. इलापातालनाकस्थ पूजित श्री शिवेशितुः चरणाम्बुरुहन्यस्त मनोवाक्काय संभ्रमान्. ईश्वरान् वेद वेदांग वेदांत ज्ञानिनान् धुरि छात्रवृंद सुखाधारान् भजे श्री शंकराश्रमान्. उपमा भाव महिमजित सर्वारि मंडलान् सारस्वत द्विजवरैराराधित पदाम्बुजान्. ऊर्जस्वलान् महामोह ग्राहग्रासहित कर्मणि नमाम्यानंद रूपान् श्री परिज्ञानाश्रमान् गुरून्. एकस्मिन् द्वितीये च ब्रह्मण्याविष्टमानसान् यमादियोग संपत्ति भ्राजमान मुनीश्वरान् ऐश्वर्याद्यखिलार्थानां दायकान् करुणानिधीन्. ईडे योगां बुद्धि क्रीडा सक्तान् श्री शंकराश्रमान्. ओजस्विनः सुतपसा द्वैताब्धिवडवानलान् वांग्रब्ज शरणो धर्तॄन् स्तौमि श्री केशवाश्रमान्. औपादिके कर्मगर्ते मोहितभ्रांत चेतसां समुद्धरण दौरेयान् वंदे श्री वामनाश्रमान्. अंजसा तमसः पार मनायासेन सर्वदा रूपशून्यत नौमि कृष्णाश्रमयतीश्वरान्. अहं वंदे मनोवाग्भ्यां पाण्डुरङ्गाश्रमान् मुहुः. संस्तवैः भक्त्या विविधैर्भक्तिलक्षणैः करकंज भवांस्तेषां वंदे धर्मधुरन्धरान्. आनंदरूपिण श्रीमदानंदाश्रम सद्गुरून्. ब्रह्मा विष्णुहृदयान् द्वैतध्वान्त दिवाकरान् प्रशान्तदान्तोपरतान् परिज्ञानाश्रमान् नुमः. गरिमा दृश्यते येषां वेदान्तार्थनिरूपणे संविज्ञानतपोदीप्तान् निगमागमपारगान्. संविद्देवी समासक्तान् श्रुत्यन्तपददर्शकान् सद्यो जातान् नमाम्यत्र शंकराश्रमदेशिकान्. भोग पराग स्वामिन् पराग. श्री गुरुपादुका स्तोत्रम्. प्रणम्य संविन्मार्गस्थान् आगमज्ञान महागुरून्
प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतन्त्राविरोधतः प्रमाददोषजमल प्रविलापनकारणं प्रायश्चित्तं परं सत्यं श्रीगुरोः पादुका स्मृतिः यस्य श्रीपादरजसा रञ्जते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्मै सर्वस्वमात्मानम् अप्येकवृत्तिभक्तितः समर्पयति सच्चिष्यस्तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्य पादतले सिद्धाः पादाग्रे कुलपर्वताः गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुका स्मृतिः आधारे परमाशक्तिर्नाभिचक्रेर्धात्मयोः योगिनीनां चतुष्षष्टिस् तस्य श्रीपादुका स्मृतिः शुक्लरक्तपदद्वन्द्वं मस्तके यस्य राजते शाम्भवन्तुर्तयोर्मध्ये तस्य श्रीपादुका स्मृतिः अन्यत् सर्वं सप्रपञ्चन् निष्प्रपञ्चा गुरु स्मृतिः तस्मात् श्रीपादुका ध्यानं सर्वपापनिकृन्तनं पालनात् दुरितच्छेदात् कामितार्थप्रपूरणात् पादुका मन्त्रशब्दार्थं विमृशन्मूर्ध्नि पूजयेत् श्रीगुरोः पादुका स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निनातुलराशिवत् काशीक्षेत्रनिवासस्तव चरणजलम् जाह्नवी श्रीगुरो नः साक्षात् विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारक ब्रह्मबोधे त्वच्छ्रीपादाङ्किता भूरिह भवति गया त्वत्प्रसङ्ग प्रयागः त्वत्योऽन्यत्तीर्थदेव क्वचिदपि च वयन् न प्रतिम पृथिव्याम्। श्री परिज्ञानाश्रम त्रयोदशी आनंदाश्रम शिष्याग्र्यौ स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्रीविद्योपासनोद्याने मायूरौ विभ्रमौ सदा यश्चक्रे तन्नुमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुं बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यदीशिका जज्वालतौ सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं शिष्यान्तशोधने यद्वत् तद्वद् यन्त्रालिशोधने कौतुकं यस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भवरोगहरो यो भूत् शिवयोगपरो निशं तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुं शुनि चैव समदृष्टा ज्ञानी त्यागमदृष्टये आसीद्यस्तन्नुमोहार्दं परिज्ञानाश्रमं गुरुं सारस्वत जनप्रीतः सारस्वत समर्चकः य आसीतं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं विद्यावृद्धस्तपो वृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं योऽनुकर्तुं विभुं चक्रे विश्ववस्वालयङ्करं वस्वागारं नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुं निर्ममे निर्ममेन्द्रो यः सवान् वेदान्तवासितान् गीतासक्तन्नुमौस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुं कैवल्यसन्निकर्षत्वे तथाहं ग्रहचिन्तने यस्यासीत् हृदयं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भक्तचेतो रथाध्यक्षो रथयात्रां महेशितुः यश्चक्रे तन्नुमोजस्रं परिज्ञानाश्रमं गुरुं दुर्गन्निर्माय दुर्गायै स्वसर्गयोरुरोधतम् अपवर्गपतं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं अपवर्गप्रदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्री श्री परिज्ञानाश्रमयतीश्वराणां तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां
स्तोत्रं पठेद्य प्रयतः प्रणम्रः प्राप्नोति पूर्णां करुणां गुरूणाम्. ಅತ್ತ ಹಾವ ರಾಜಗೋಪಾಲ್ ಭಟ್ ಮಾಮಕ तांगल उपन्यास सुरू करू विनंती करता. तशीची सगळ्यांनी तांगल ऑडिओ आणि व्हिडिओ ऑफ दवर का ही विनंती असा. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. आजच्या ऑनलाईन कार्यक्रमांतून कोण कोण सहभागी जावन आसत की तांक सर्वांकय म्हजो सप्रेम नमस्कार. आज एक अत्यंत पवित्र दिवस. आमगेल्या दिव्य भव्य श्री चित्रापुर गुरु परंपरेंतले सवा सद्गुरु श्रीमद वामन आश्रम स्वामी हांगल समाराधने दिवस. हांगल समाधी मंगळूर आसा आणि तांकां आमी अर्पण करत असली प्रशस्त सेवा म्हळ्यार शियाळा अभिषेक. पूर्वाश्रमांतूं शुक्ल घराण्यांतले तांगल कालमान 1823 to 1839 अशी 16 वर्स आमगेल चित्रापूर मठाचे मठाधिपती धर्मगुरू आणि मोक्षगुरू जावन ते विराजमान जावन आशिल्ले. तांकां वंदन करून हांव मगल उपन्यास सुरू करता. आयचे मगल उपन्यासाचो विशय आमगे सभा समाप्ति प्रार्थना. नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरु सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पहिली जी प्रार्थना आसा नंदन्तु साधका सर्वे. ह्या श्लोकांतून 4 प्रार्थना अंतर्गत जावन आसा. प्रार्थना चतुष्टय 4 प्रार्थना ह्या एक श्लोकांत आसा. पहिली प्रार्थना नंदन्तु साधका सर्वे. सर्व साधक आनंदांत आसोती, गमतेर आसोती, खुशालेर आसोती. ही पहिली प्रार्थना. दुसरी प्रार्थना विनश्यन्तु विदूषकाः. विंगड विंगड नमुनेचे प्रदूषण करतल तसले कंटॅमिनेशन पॉल्युशन करतल तसले विशेष दूषण विदूषण असले हे विदूषक तत्व जी असती ती नष्ट जावती. ही दुसरी प्रार्थना. तिसरी प्रार्थना अवस्था शांभवी मे अस्तु. मगल अवस्था शांभवी जाव. आणि चौथी प्रार्थना प्रसन्नोस्तु गुरु सदा. गुरु आमचेर केन्नाय प्रसन्न जावन आसोती. अशे हे 4 प्रार्थना एक श्लोकांतून अंतर्गत जावन आसत. पहिली प्रार्थना नंदन्तु साधका सर्वे. सगळ साधक नंदन्तु म्हण आनंदांत आसोती, गमतेर आसोती, खुशालेर आसोती. भगवद्गीतेंतूं 10व्या अध्यायांतूं कृष्ण सांगता की तागेल भक्त केन्नाय आनंदांत आसती, गमतेर आसती. मच्चित्ता मद्गत प्राण बोधयन्त परस्परम कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. अखेरची 2 शब्द पळयाती. तुष्यन्ति रमन्ति. मगल भक्त कशे आसती मच्चित्ता. तांगेल चित्त मज्जेरी आस. तांगेल मन मज्जेरी केंद्रीत जावन आस. मद्गत प्राण मगल खतीर जावन तांणी प्राण दवरलेलो आस. बोधयन्त परस्परम परस्पर एकमेकांक ती बोधन करता आसती, ज्ञान दिता आसती. कथयन्तश्च माम नित्यम मगल कौतुक करता आसती, मगल लीला मगल महिमा वर्णन करता आसती. कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ति केन्नाय संतोषार आसती. रमन्ति च रंगून वसगल्यांती तांगेल्या आनंदांतूं.
अशी वर्णना संत संत आणि शास्त्रांतून गीतेंतून इत्यादी भक्तांगल वर्णन केलेलं असतं, साधकांगल वर्णन केलेलं असतं. नंदंतू आनंदांत स्तुती म्हणून. आता हांगा साधन साधकू हे जे शब्द असतात हे केवळ आध्यात्मिक दृष्टीनेच आम्ही प्रयोग करना. ते खंयची आम्ही साधना आम्ही एक कला घेऊया, संगीत कला, चित्रकला, शिल्पकला, साहित्य, तांतून कोण अत्यंत प्रयास करता त्या कलेची तो साधना करता आणि तो साधक जाता. आता संगीत कला साधक असं म्हणले की तो केदन गमतेर आसतलो. नंदंतू गायका सर्वे म्हण अशी आम्ही एक श्लोक करूया. सर्व गायक नंदंतू आनंदांत स्तुती. केदन ते आनंदांत आसतले. तांगेल गायन अत्यंत प्रशस्त रीतीने प्रस्तुत करचे खातीर कलकल सामग्री जाय, कलकल साहित्य जाय, हे सर्व जरी अनुकूल करून आमी दिल्यार नंदंतू ते गमतेर आसूंक तांकां साध्य जाता. जरी एक गायकागेल ताळ समना, वॉइस तागेल समना, अथवा ताका एकंपनी करचे खातीर हार्मोनियम, तबला इत्यादी सामग्री संगत करचे खातीर कोणेय ना. ते हार्मोनियम आसता जाल्यार वातल ना, तबला आसता जाल्यार वातल ना. अशें सगळें आसल्यार तो गायक आनंदांत तो आसा म्हणून आमी म्हणूं जायना. खंयची कला त्या कलेन तूं कोण साधना करता तो साधक केदना आनंदांत आसूंक ताका साध्य जाता. केदना तागेल कला प्रस्तुत करूंक, ती संगीत कला असो, चित्रकला असो, शिल्पकला असो, साहित्य असो, हे सर्व अनुकूल सामग्री तागेल हातांत केदना आसा त्या वेळार सहनंद तू आमी म्हणूं तो आनंदान ताका असूंक साध्य जाता. आता हांगा आमी साधक म्हणलो हो शब्द आध्यात्मिक दृष्टीने प्रयोग केलेलो आसा. आध्यात्मिक दृष्टीने साधक केदना जाता, केदना तागेल साधन देवान खंयची सामग्री दिलेली आसा, उपकरण दिलेले आसा ती केदना आमी प्राप्त करून घेता त्या वेळार आमकां तो अधिकार मेळटा साधक म्हणून घेवचें. क्वॉलिफिकेशन आमकां मेळटा. साधक म्हणून मी म्हणून घेवंक जाल्यार तो अधिकार, तो क्वॉलिफिकेशन जरी आमकां प्राप्त जावंक म्हणून मेळ्ळ्यार आमी कल करका. भगवद्गीतेंतून दैवी संपत्ती म्हणून सांगिल्लें आसा. चांग गुण सांगिल्ले आसा. ती दैवी संपत्ती, ही संपत्ती आमी प्राप्त करून घेवंका. जे आमी कितले मट्टाक आमी हे प्राप्त करून घेता तितले मट्टाक आमी उत्तम साधक जाता तो अधिकार आमकां मेळटा. 12 अध्यायांतून आणि इतर अध्यायांतूय मस्त वर्णन केलेलें आसा कृष्णाने. सांग गुण कसले आसता ती साधका गेले म्हणून. 12 अध्यायात हांव केन्नाय म्हगेल उपन्यासांतून हांव निर्देश करता आसता. 12 अध्यायांतून अखेरीचे फ्रॉम 13 to 20 8 श्लोक जे आसा तांतून कृष्णाने जे वर्णन केलेलें आसा गुण, आणि त्या गुणांक कृष्ण एतद धर्म्यामृतमिदम म्हणून म्हणता. धर्माचे ते एसेन्स जावन आसा, धर्माचे अमृत जावन आसा, तें परिसेवन करका म्हणून तो सांगता आसा. आनी तांतून पयले कसले 2-3 गुण आसा ते हांव तुमकां सांगता. अद्वेष्टा सर्वभूतानां, कोणागेलोय तो द्वेष करना, तो अजात शत्रू जावन आसा. गुडविल टवर्ड्स ऑल, मॅलिस टवर्ड्स नन. आनी कोणेय तागेलो द्वेष करूं फाव आसा जाल्यार तो कोणागेलोय द्वेष करना. अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्रो, सर्वां लागीं तो फ्रेंडली जावन आसा, सर्वां लागीं तो मैत्र भावना, फ्रेंडशीप दवरना आसा, कुसडपण करना, मेळ घोळ नासता सगळ्यां लागीं. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रो करुण एवच. हिज हार्ट फ्लोज विथ द मिल्क ऑफ ह्युमन काइंडनेस म्हणटात न्ही, दया दाक्षिण्य ताज्यांत आसा. तशीच निर्ममो
मगले 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 अशी हावरटपण ना, अहंकार ना, निरहंकारी इत्यादी गुण कृष्णान जे सांगितले असते त्या 12 अध्यायांतून 8 श्लोकांतून ही गुण जरी आम्ही प्राप्त करून घेतलं आमका अधिकार प्राप्त जाता साधकू म्हणून घेवचेक. ही गुण हे गुण जे असतात ते आम्ही प्राप्त करून घेवका. आणि आमगेले परंपरेंतले आदि शंकराचार्यांनी कल सांगल्या आमका अधिकार प्राप्त जावंका साधकू म्हणून घेवका जाल्यार साधन चतुष्टय 4 साधन आचार्यांनी आमका सांगिल्ले आसा. हे 4 साधन भगवद्गीतेन तुले गुण हांव सांगले हेवय आमकां प्राप्त करून घेवंका जायची जाल्यार आमगेले आचार्य शंकराचार्य आदि शंकराचार्य कल सांगता ते साधन चतुष्टय 4 चतुष्टय म्हळ्यार 4 साधन आम्ही प्राप्त करून घेवंका. नित्यानित्य वस्तू विवेक पहिली साधन. इह अमूत्र फल भोग विराग दुसरी साधन. शमदमादि षट संपत्ती तिसरी साधन. मुमुक्षत्व चौथी साधन. अशी 4 साधन साधन चतुष्टय आम्ही प्राप्त करून घेतल्यार त्या वेळार आम्ही साधक जातात. आता एक एकच आम्ही हे कसला हजार तू हे पळया. नित्यानित्य वस्तू विवेक. नित्य कसलें अनित्य कसलें हाजे आमकां एक अंडरस्टँडिंग ज्ञान आमकां जावंका. खंयचे नित्य आसा आमी त्या प्राप्त करूंक आमगेलो चड वेळ आमगेलो प्रयास आमी करका. खंयचे अनित्य आसा ताजे मागशी धांवचे न्ही. नचिकेताक यम प्रेयस आनी श्रेयस अशी दोन्ही तो सांगता. प्रेयस what is pleasant, श्रेयस what is good. What is good ते श्रेयस ते परमनंट जावन आसा. and what is only pleasant that is preyas. What is permanent that is shreyas. What is preyas that is pleasant ते अनित्य जावन आसा. सो नित्य आणि अनित्य खंयचे शाश्वत खंयचे अशाश्वत हाजे आमकां जाणीव हाजे आमकां ज्ञान आमी प्राप्त करून घेवंका. तुकाराम महाराज एक अभंगांत म्हणटा ते सर्व साधनांचे सार न लगे पार शोधावे तुका म्हणे लटिके पाहे सांडी देह अभिमान. तुकाराम महाराज म्हणतात ते सर्व साधनांचे सार न लगे पार शोधावे. मस्त रिसर्च करता पण सर्व साधनांचे सार कसले आसा म्हूण समजून घेवंका जाल्यार मस्त शोधन रिसर्च करता म्हूण पण इट इज व्हेरी सिंपल. अँड व्हॉट इज दॅट सिंपल थिंग. तुका म्हणे लटिके पाहे. आमगेल अवती भवती आमगेल सुत्तू जे काय आमी पळयता ते हे विश्व आमगेल सुत्तू कोण आमगेले प्रितीचे म्हण आमकां आमी म्हणटा ते आमगेले व्यक्ती अथवा आमगेले वस्तू हे जे आसता ती ही अनित्य जावन आसता ती. एके तांचे पशी फुडें हांव वचूं पुरो एके मगल पशी फुडें ती वचूं फाव आसता ती शाश्वत न्हय. हियर टुडे गॉन टुमॉरो हे एक मनांतूं निर्धारू आमी करून घेवंका. तुका म्हणे लटिके पाहे. लटिके अर्थात इट इज व्हेरी क्षुद्र तुच्छ लाईट हार्टेडली आम्ही घेवंका. मस्त इम्पॉर्टन्स दिवचे न्ही. सांडी देह अभिमान आणि दुसरे तत्व साधकाने प्राप्त करून घेवंका म्हळ्यार कसलें देहात्म बुद्धी बॉडी कॉन्शियसनेस हावंची देह हो अभिमान ताण सोड दिवंका. सर्व साधनांचे सार न लगे फार शोधावे तुका म्हणे लटिके पाहे सांडी देह अभिमान. अशें जरी आमी केल्यार आमी एक साधक उच्च कोटी साधक आमकां जावचेक साध्य जाता. नित्यानित्य वस्तू विवेक. दुसरें इह अमूत्र फल भोग विराग. इह ह्या लोकांतूं अमूत्र परलोकांतूं कलकल नमुन्याचे भोग आसता ती एन्जॉयमेंट्स आसता ते जावंका म्हळ्यार एक आकल आसा आमी
सोड दिवंका. बिकॉज ही एन्जॉयमेंट्स जी असता ती भगवद्गीतेन सांगल्या स्वर्ग लोकांतू क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. केन्ना आमगेल पुण्याचे क्रेडिट बॅलन्स खर्च जाता, केन्ना आमकां पुण्य आमी ती जे भोग मेळटा ती स्वर्ग लोकांतू क्षीणे पुण्ये, केन्ना ते पुण्य क्षीण जाता. मर्त्य लोकम विशंती, वी टंबल डावन अगेन इन टू दिस मॉर्टल वर्ल्ड. तेमिती इह हंगा अमुत्र परलोकांतू फल भोग विराग तांतू आमकां एक नमुने वैराग्य येवंका. आता वैराग्य म्हणल्यार शब्द एक स्वारस्यपूर्ण शब्द जावन आसा. वैराग्यांतू वी म्हणल्यार जे प्रत्यय आसा ताका दोन अर्थ आसा ती. एक विगत आनी एक विशेष. विगत राग वैराग्य. खंयचे एक वस्तू किंवा व्यक्ती बद्दल आमकां एक विशेष राग अट्रॅक्शन ना. विगत म्हळ्यार इज नॉट देर. राग अट्रॅक्शन, विगत राग विराग. अट्रॅक्शन आमकां एक वस्तू जावं एक व्यक्ती बद्दल जावं केन्ना आसना. दॅट इज कॉल्ड एज विराग. हांगा वी स्टँड्स फॉर विगत. दुसरो अर्थ विशेष. विशेष राग. एक व्यक्ती किंवा एक वस्तू बद्दल आमकां राग ना, ओके, जाल्यार अनेक खंयचो एक व्यक्ती आसा अथवा एक तत्व आसा त्या व्यक्ती किंवा त्या तत्वा बद्दल आमकां विशेष राग आसा. दॅट इज ऑल्सो वैराग्य. आमी माळया मेट्टू चडतना एक मेट्टू आमकां चडटा ती फूल मेट्टू आमी सोडता ती आनी आमगेल पांय मुखावेल मेट्टार आमी दवरता ती. एक मेट्टू सोडून तो पांय अशीच अंतराळांत आमी राबयना ती. वी डोंट सस्पेंड इट इन द मिड एअर. वी लीव वन स्टेप and keep that step on another. So एक मेट्टारी तावन आमी पाय उबारता ती अनेक मेट्टार आमी दवरता ती. That is what is true of वैराग्य. एक हातूंतल्यान आमी आमगेल अट्रॅक्शन काडलें, बट अनेक तत्व दॅट इज गुरु अथवा देव हांगेल बद्दल आमकां विशेष एक राग अनुराग उत्पन्न जाता. दॅट इज वैराग्य. सो इह अमुत्र फलभोग वैराग्य. This is the second. Then the third one is Shama Dhamadi Shat Sampatti. स गुण असता ती आणि आचार्य ताका संपत्ती म्हणटा ती. माइंड दॅट वर्ड संपत्ती. संपत्ती मीन्स वेल्थ. आम्ही खंयच्या संपत्ती म्हणटा ती संपत्ती आम्ही हांगा सोडून वचचें. आम्ही आमगे सांगा ती होरची संपत्ती म्हळ्यार खंयची. दैवी संपत्ती गीतेन सांगिल्लें अथवा षट संपत्ती आचार्यान सांगचें. ही संपत्ती जी आसा इट अकंपनीज वेर एवर वी गो. आमी केन्ना देह त्याग करून मुखार वता ती आमचे उठू येता. ही संपत्ती षट म्हळ्यार स. पयली संपत्ती हांतू स तत्वांतू पयली संपत्ती शम. शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान अशी स तत्व जी आसा ती तांकां षट संपत्ती म्हूण सांगल्या. आता पयले शम. शम म्हळ्यार कसलें. हांव तुमकां गुरु परंपरा चरित्रेंतू आमगेल प्रथम सद्गुरू परिज्ञान आश्रम स्वामी प्रथम त्या कल सांगता ती तें हांव तुमकां वाचून सांगता सद्गुरू बोधामृतांतावरून. शम म्हणजे सकल वासना त्याग करूनी शम व्हावे मना. शम म्हणजे सकल वासना त्याग करूनी शम व्हावे मना. वासना त्याग करून मन शांत करचें हाका शम म्हणटा ती. कितल मट्टा आमगेल मनान तूं वासना आस की तितल मट्टाक तें आमगेल मन अशांत जावन आसता, उद्विग्न जावन आसता. मन जरी शांत करता त्या वेळार वासना क्षय हे जावंका. वासना क्षय आणि हे वासने मीच जावन आम्ही जन्म घेता ते म्हूण संत म्हणटा ते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना हे वासना मीच आमकां जन्म घेवंका पडटा. समर्थ रामदास मनाचे श्लोकांत म्हणटा ते मना वासना वासुदेवी वसोदे. अशी तुका जरी वासना दवर कामण आसल्यार
reserve that vasana for God. What is vasana? Vasana means craving. आमकांचो अनुभव जाता, त्या अनुभवानंतर it leaves behind an impression, and that impression is called vasana. एक भांगराचो करडस म्हणले की त्या करड्यांत आम्ही हिंग दवरला अथवा लसूण दवरलें थोडे दीस, आणि तदनंतर तो हिंग किंवा ते लसूण आम्ही ते भांगरा करड्यांतून आम्ही काढता, ते काढल्यानंतर जाता की त्या करड्यांतून त्या हिंगाचो अथवा त्या लसणेचो जो वास रबता न्हय, दॅट इज वासना. तशीच आमकां अनेक नमुनेचे अनुभव येता. ते आईस्क्रीम खेळले म्हणले की एक सन चेरक्याने एक पोराने आईस्क्रीम खेळले, ही एन्जॉयज दॅट आईस्क्रीम, आणि तो अनुभव आईस्क्रीम खेळलो तो चांग अनुभव जो आसा, इट लिव्स बिहाइंड ए वासना. हाऊ? आफ्टर some time or after a day or two, again he feels like eating that ice cream. म्हाका आनी परत त्या आईस्क्रीम जाय म्हळ्यार खंयचो सुखाचो अनुभव जाल्लो आसा, तो अनुभव परत आमकां जाय, म्हाका जाय म्हणून आमकां दिसचे जे क्रेविंग, दॅट इज कॉल्ड वासना. बट वासना आमचो दोन नमुनेचे आसता. ती समर्थ रामदासान कशी सांगले, मना वासना वासुदेवी वसुदे. चांग वासना आसा ती सद्वासना म्हणटा. ती आम्ही एक सत्संगा वचगली आणि एक साधू महाराजा गेले प्रवचन ऐकून आम्ही अत्यंत प्रभावित जाता. ते आनी वच्चा आनी ऐकूया ताका सत्संग खंय आस की अशी आमकां दिसल्या रे. तिवय वासना, दॅट इज सद्वासना, अँड दॅट लिबरेट्स अस. सद्वासना लिबरेट्स अस. चांग पुस्तक आसा खंयचे सत साहित्य म्हणटा, ती चांग लिटरेचर स्पिरिच्युअल, ते वाचता असताना वी फील व्हेरी नाईस, आणि वाचच्या म्हण दिसचें, दॅट इज ऑल्सो वासना, बट दॅट इज सद्वासना. त्या वासने मिती सद्वासने मिती आमगेलें मन अशांत जायना, उद्विग्न जायना. मन खंयचे अशांत करता तसली वासना आमी सोड दिवचे, ताका क्षमा म्हणटा. ते म्हण प्रथम परिज्ञान आश्रम स्वामी सांगता. ते मन क्षमा म्हणजे सकल वासना त्याग करूनी शम व्हावे मना. दम म्हणते इंद्रिय दमना, शब्दादी विषयांपासोनी. दम मीन्स कंट्रोल ऑफ द सेन्सेस. आमगेली इंद्रिय जी आसा ती बहिर्मुख जावन आसा, ती भायर धांवता आसा, ती तांकां आमी कंट्रोल करचें. दमन, दम मीन्स दमन, कंट्रोल, दॅट इज कॉल्ड दम. स्वामी विवेकानंदाने म्हणलेलें आसा, द डॉग शुड wag the tail should not wag the dog. सुणेन बाल हलोंका बालान सुणे हलोंच न्ही. इंद्रियांक आम्ही आमगेल कंट्रोल ऑन दवरका, आम्ही सांगेल म्हणके आमगेले इंद्रियांनी चोलका. दॅट इज कॉल्ड दम, शम दम. अँड देन कम्स तितिक्षा. व्हॉट इज तितिक्षा? प्रपंचापासून निवृत्ती त्यासी म्हणती उपरती. हांगा उपरती सुरवे सांगले. प्रपंचापासून निवृत्ती त्यासी म्हणती उपरती. उपरती मीन्स विड्रॉवल. आम्ही जलतीतल म्हणटाक केन्ना आमगेल साधनेन तूं मुखार वता, ती आमगेल्या एंटेंगलमेंट्स, आमगेल जबाबदाऱ्यो जलतीतले आमी कमी करका. आनी इतले सुतान घेवचे न्हय, आनी इतले एंटेंगलमेंट्स रेस्पॉन्सिबिलिटीज कोरू जायना, तसले परस घेवन वळवळ्यांचे न्हय, जाल्यार तितले कमी करका. सत्यसाई बाबा कोणागेल बर्थडे काल आशिल्ला. सत्यसाई बाबा यूज टू से, लेस लगेज मोर कम्फर्ट, मेक ट्रॅव्हल ए प्लेजर. अनेक नमुन्याचे सुत्ताडू, अनेक नमुन्याचे एंटेंगलमेंट्स करचे न्हय, कमी करका. तुकाराम महाराज म्हणता, ती साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. भितर आणि भायर अनेक नमुन्याची उपाधी आम्ही सुतान घेऊ नये. कमी करका, जाल तितले कमी करका, सो दॅट वी गेट मोर टाइम, सो दॅट वी सेव मोर एनर्जी टू परस्यू आमगेले जे पारमार्थीक साधना आसा तें करूंक आमकां चड वेळ, चड शक्ती संचयन आम्ही करका. दॅट इज कॉल्ड उपरती, विड्रॉवल. Then comes तितिक्षा. What is तितिक्षा? भगवद्गीतेन पळयात
कृष्णाने अर्जुनाक सुरवेक हे तितिक्षाचे बोध दिलेलं असं. तितिक्षा मीन्स फॉरबेरन्स, तितिक्षा मीन्स एंड्युरन्स. शीत उष्ण क्षुधा त्रषा ती साहणे हेंची तितिक्षा, आणि मान अपमान साहणे हेही तितिक्षा लक्षण. सुख दुःख मान अपमान हे पुरा सहन करचे, फॉरबेरन्स हाका तितिक्षा म्हणतात. एंड्युरन्स, फॉरबेरन्स, ताळवीक. आम्ही शिर्डी साईबाबा गेल श्राईनामस गेल्यारी श्रद्धा आणि सबुरी म्हणून बरेल असता. श्रद्धा मीन्स फेथ, सबुरी मीन्स पेशन्स, ताळवीक, फॉरबेरन्स. अर्जुना कृष्णान सुरवेक खंच सांगितले असं तितिक्षा. भगवद्गीत मुखारी आणि मस्त सांगल्या जाल्यार सुरवेज सांगेल कसलं. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो अनित्याः तान् तितिक्षस्व भारत. ही यत्ताति आणि वत्ताति आगमापायिनो. neither the sukha nor the dukkha is permanent. एक येता तर अनेक is waiting in the corner. थोड्या वेळान ते येता हे वत्ता. आगमापायिनः come and go अनित्याः, they are not permanent. तान तितिक्षस्व, please bear them. O Bharata, O Arjuna, this is तितिक्षा. आमगेल गुरु परंपरेन तुला गुरुवर्यांक अथवा कितकी संतांगेल चरित्र ज्ञानेश्वरांगेल घे हती कित तांक नमनेचे चित्रहिंसा केलेले असं. सो कॉल्ड स्कॉलर्स, सो कॉल्ड पण धर्मशास्त्राचे पंडित त्यांनी त्या ज्ञानेश्वराक आणि तागेल भावंडांक कित त्रास दिलेले असं. त्याला पूर्ण त्यांनी सहन केले. दॅट इज तितिक्षा. आमगेल गुरु परंपरेन तुले गुरुवर्यांक अनेक तांगेल जीवनांतू त्रासू भोगता पडलेले असं. and they have endured all this. That is titiksha. That is one of the shat sampatti. Shama, dama, titiksha, uparati, and then comes shraddha. Shraddha म्हणा शास्त्र आणि गुरु वाक्यांतू केदना मी बिलीफ दवरताती. दॅट इज श्रद्धा. गुरु आणि वेदांत वाक्यावरी भक्ती असणे जी निर्धारी तीची श्रद्धा जाणा बरी. निश्चये तुम्ही श्रोते हो. गुरुंगेल वाक्य शास्त्र वाक्यांतू आम्ही भक्ती दवरचे. हे पुरा बंडल, हे पुरा फट्टी, दिस इज ऑल कॉक अँड बुल स्टोरी अशी डिसमिस करची नाही. होय, दॅट इज ट्रू. रामकृष्ण परमहंस एक एक्झाम्पल दिता ती. क्लास आणतो मास्टर चंद्रू नक्षत्र हे पुरा हाज बद्दल पाठ शिकयता जाल्यार तो केन्ना शिकयता दिसाचे. आता दिसाचे काय चंद्रूय दिसना नक्षत्रय दिसना जाल्यार मास्टर जे सांगता असं ते होय. रात्री जरी आम्ही पळयल्यार आमकां चंद्रू आणि नक्षत्र आमकां दिसतले म्हूण श्रद्धा दवरता ती चेडवां. आणि ते श्रद्धा व्हेरीफाय करता ती केन्ना when it is nightfall, when it is night, they are able to verify what the teacher has said, nakshatra ityadi. तोपर्यंत they have to keep faith in what the teacher has taught. That is called as shraddha. And then comes samadhana. And samadhana म्हणलेल्या शब्दाक वेदांतांत तुका अर्थ श्रवण मनन करतना आमगेल मन केंद्रित करचें. सम्यक आधान समाधान. आधान म्हळ्यार दवरचें. सम म्हळ्यार समाचे. समाचे आमी केन्ना कान दिवन आयकता ती. स्वाम्यांगेल आशीर्वचन जातस म्हणलें की आमी तें कान दिवन आयकुचें. सम्यक आधान, दॅट इज समाधान. केंद्रित करचें. करिता अध्यात्माचे श्रवण एकाग्र व्हावे आपुले मन. करिता अध्यात्माचे श्रवण एकाग्र व्हावे आपुले मन. त्यासीच म्हणती समाधान एवं षट संपत्ती ही पाही. हे प्रथम परिज्ञानाश्रम स्वाम्यांगल उपदेशू आमगेल गुरु परंपरा चरित्रेंत आसा. तो हे षट संपत्ती आमी केन्ना प्राप्त करून घेता ती वी बिकम साधक. वी बिकम उच्च कोटी साधक. एक हांव तावळ सांगिल म्हणके गीतेन तुलेस दैवी संपत्ती 12 अध्यायान सांगिल्ले इत्यादी. आणि दुसरे हे 4 साधना चतुष्टय हे जे आसा
आचार्यान सांगितले हे षट संपत्ती झालं. तो नित्यानित्य वस्तू विवेक, इह अमुत्र फल भोग विराग, षट संपत्ती 3 झाले. अँड द 4th one मुमुक्षत्व, द डिझायर टू बी फ्री. If I have no desire to be free, then what is the point in a guru teaching me? एक गुरुंगल उपदेशु जरी हांव ग्रहण करका, ते ग्रहण करूका म्हाका केन्ना म्हाका हे बॉन्डेज हांव भायरच येवचें ना, मोक्षच म्हाका जाय म्हूण दिसना, तावळ हांव ते उपदेशु घेवचें निरर्थक. इट इज पॉइंटलेस फॉर द गुरु टू वेस्ट हिज ब्रेथ टू टीच मी, or for me to sit at his feet and listen. English anta me म्हणतात नाही, you can take a horse to the water but you cannot make it drink it. आम्ही होर येद ते उद्दाक ते हॉर्स ते घोड्याने पिवका, तशी आमक जरी मुमुक्षत्व म्हणकले मोक्तुम इच्छा ताका मुमुक्षा म्हणतात. I want to be free. I want to come out of this chakravyuha called samsara. Please take me out of this. अशी आमका एक इच्छा जरी ना, then what is the point in my going to a guru and listening to तांगेले प्रवचन? I mean, मुमुक्षुत्व is the last but not the least. अशी 4 जे असते ती ताका साधन चतुष्टय म्हणतात. हे केन्नास आम्ही साधक जातती. असले साधक नंदंतु आनंदान असते, नंदंतु साधका सर्वे. आमका सगळ्यांक अनुभव आसा. थोडे वर्स मागची परिस्थिती एक विकट आशिल्ली. आम्ही केन्ना सन्निकर्शाक म्हण वताली, केन्ना सन्निकर्शा म्हण आम्ही कार्ला मठांत वताली. त्या वेळार थोडी तत्व आमकां आमगे थंय बसून जे स्तोत्र पठन इत्यादी करचे आसता ते करूं जावना हे म्हळे खातीर जावन आमकां मस्त नमने त्रास दिताली, मस्त नमने त्रास दिताली. त्या वेळारीची ते उदक घालून थंय धुवचे कार्यक्रम, अथवा गांवांत कोणाकी हाडला तो डोलो गोल पुरो हाणू, मृदंग पुरो हाणू, तो घट्टिकल की म्हणतस, भजन करतस. आनी आमकां स्वाम्यान कल सांगलें तुम्ही त्या वेळारी भितर वचूं नाका, ते भायर त्या बांयतला जावं थंय वचून बसून तुम्ही तुमगेले पठन करचे आसा तुम्ही करा ती. हांव कसलें सांगता, त्या परिस्थितीन तू नंदंतु साधका जातवे ना. इट वॉज far away from Nandantu. We were not at all happy in that atmosphere. But now, how are we? Nandantu. We are always in a good mood because Swamiji is there, his Ashirvachan is there. And केन्ना आमी कारल वता ते आमी भितर रिगता आसतनाची या तुगलीची वाट हांव पळयता आसा म्हण काय दुर्गा परमेश्वरी आमगेल दिका पळयता आसा. So there is every reason for us sadhaka to be nandantu sadhaka sarve. We have to be always, there is a wrong feeling that sadhaku manantara he has to be very serious, he has to have a glum face and haschina very serious aska. This is nonsense. रामकृष्ण परमहंस म्हणतात ते कितलं तू देवागेल भक्ती करते की तितले यू शुड बी फन लविंग, यू शुड बी लाफिंग. तू केन्नाय हसतास का, गमतेर आसका, नॉट वेअरिंग ए व्हेरी लॉंग फेस, हँग डॉग लुक म्हणतात नाही तशी नाही, सिरियस हसचिना, जोक्स कट केल्यार हसचिना अशी नाही. एन्जॉय, हॅव अ गुड लाफ. दॅट इज द क्वालिटी ऑफ ए साधका. नंदंतु साधका सर्वे विनश्यंतु विदूषका. हांगा विदूषक म्हळ्यार शब्दाक सामान्य अर्थ कसलो, जोकर, कॉमेडियन, स्टँड अप कॉमेडियन म्हणतात न्ही. कॉमेडियनाक विदूषक म्हणतात. ती नाटकांत संस्कृतात विदूषक म्हण आसता ती. हांगा तो अर्थ दिनी. संस्कृतांत 2 नमुने अर्थ सांगेले आसता ती. एक रूढींतूल अर्थ आणि एक यौगिक अर्थ. यौगिक एटिमॉलॉजिकल, रूढींतू कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल अर्थ कसला, विदूषक म्हळ्यार जोकर, कॉमेडियन. दिस इज कन्व्हेन्शनल, रूढींतूल अर्थ. व्हॉट इज द हाचो अर्थ एटिमॉलॉजिकल, यौगिक एटिमॉलॉजिकल अर्थ कसला, विशेष, दूषक दूषण करतलो. आमगेले आता साधकाने
He must be always on guard. Eternal vigilance is the price of freedom. म्हणून म्हणलेलं असं. He should be always on guard. ताण जे प्राप्त करून घेतलेलं असं त्या खंयचे परिस्थिती मिती विकट प्रतिकूल परिस्थिती मिती ताण मेळोवन घेतलेले कळून घेऊ नये. त्या खातीर जावन हांगा विनश्यंतु विदूषका म्हणून सांगल्या. आणि भगवद्गीतेंतून हाजी मस्त कृष्णाने वर्णन केलेलं असं. भगवद्गीता इज अ मॅन्युअल ऑफ हिंदुझम. भगवद्गीता इज द टेक्स्ट बुक ऑफ हिंदुझम. हिंदुत्व हे शब्द आम्ही ऐकतात. हिंदुझमाचे मूल सिद्धांत कलकल असं आमकां भगवद्गीतेन मेळटा. आणि भगवद्गीतेन कृष्णाने हे आमकां आमगेले शरीर, आमगेले प्राण, आमगेले मन, आमगेले बुद्धी हे पुरा प्रदूषण करतल तसलें जी तत्व आसा ती त्या तत्वांतावन आमी दूर आसका म्हण आमकां सांगिल्लें आसा. कृष्ण कल म्हणटा युक्ताहार विहारश्च. आमगेल आहारू आणि आमगेल विहार. आहार मीन्स फूड, विहार मीन्स रिक्रिएशन. आवर फूड अँड रिक्रिएशन मस्ट बी युक्त, मस्ट बी प्रॉपर. आहारूय प्रॉपर आसका आणि विहार रिक्रिएशन एन्जॉयमेंट हेवूय प्रॉपर आसका. युक्त आहार विहारश्च. युक्त निद्रा, युक्त जागृत. भोव चड न्हिदोवचेंय न्हय, भोव चड न्हीद कळून घेवचेंय न्हय. एव्हरीथिंग मॉडरेट. सुवर्ण मध्यमा म्हणटा ती द गोल्डन मीन. युक्त आहार. आणि भगवद्गीतेंतून 17 अध्यायांतून कृष्णाने तामसिक आहार, राजसिक आहार आणि सात्विक आहार 3 नमुन्याचे आहाराचे वर्णन केलेलं असं. आता नॉन व्हेज इत्यादी जे असं दॅट ऑल कम्स अंडर तामसिक आहार. सो कृष्णाने ह्या 3 आहाराचे वर्णन केल्या आणि प्रत्येक आहाराचे लक्षण सांगितले असं. आणि खंयचे आहार घेतले मी ते कल नमुने परिणाम जाता हे पुरा सांगिल्लें आसा. सो आमगेले हे प्रदूषण करची तत्व जी आसता ती प्रदूषण आमगेले शरीर, आमगेले इंद्रिय, आमगेले मन, आमगेले बुद्धी हे पुरा ती प्रदूषण करता ती तसले त्या तत्वांक विदूषकाः म्हणून सांगिल्लें आसा. विनश्यंतु विदूषकाः. आमगेले इंद्रिय जी आसता ती ते इंद्रियांक खंयचे नमुन्याचे आहार दिवंका तो आहारू आमी ते इंद्रियाक दिवंका. आहार म्हणून शब्दाक शंकराचार्य गीतेंतून आमी जे आमकां तोंडाक घालता ती तो मात्र आहार न्हय. प्रत्येक इंद्रिय खंयचे रिसीव करता दॅट इज आहार फॉर द पर्टिक्युलर इंद्रिय. कानाक शब्द आहार, दोळ्याक रूप आहार, जिब्बेक रस आहार, नाकाक गंध आहार. अशी प्रत्येक इंद्रियाक ताजे अनुरूप जे आसा विषय दॅट इज द आहार. आणि ह्या प्रत्येक इंद्रियाक खंयचे दिवंका, कितले मट्टा दिवंका हाजे बद्दल आमी जागृत केन्ना जावन आसा ती त्या वेळार तांगेलें प्रदूषण जायना. एक संतान सांगिल्लें आसा हरी, वरी आणि करी हे 3 दे पॉल्यूट द मॉडर्न मॅन म्हणून. स्वामी रामा म्हणून तुम्ही ऐकूनच का. स्वामी राम तीर्थ नाही, स्वामी राम तीर्थ विंगड. स्वामी रामा वॉन्डरिंग इन हिमालयास म्हणून तांगेले बुकांनी असं. ते स्वामी रामा तांगेले एक पुस्तकां सांगता ती हरी, वरी आणि करी. करी आमकां तसं ते करी मसालेदार करी घेतली म्हणजे आमगेलें शरीर, आमगेलें पोट इत्यादी वायट जाता. हरी धांवडबली. इन अ सिटी लायक बॉम्बे वी आर ऑलवेज ऑन द रन. धांवता आसत एक पण आमी कल्ल्या धांवतात म्हणून आमकां कळना. धांवता आसत सकाळ दोन धांवडबली सुरू जाता. हरी अँड दॅट टेल्स अपॉन अवर हेल्थ. हरी टेल्स अपॉन अवर हेल्थ. सिमिलरली वरी अनावश्यक वरी करचें. सो हरी, वरी, करी दीज आर विदूषकाः. अशी अनेक विदूषक आसता ती आमी आजकाल आमगेले यंगर जनरेशन तांगेल्या हातांत आमी कल पळयता ती मोबायल पळयतात. सकाळ दोन सांताय दे आर एडिक्टेड टू मोबायल. अँड वॉट डज द मोबायल फीड देम? You may get good things also in the mobile, but there is scope for that mobile to pollute them, to contaminate them.
to fill them with all sorts of nonsense. So the parents must be on guard to ensure अशी कले जायना अशी. So आमगेल मन आणि बुद्धीचे प्रदूषण केन्ना जाता, केन्ना नास्तिक साहित्य, एथिइस्टिक लिटरेचर आमी वाचता ती, एथिइस्टिक ड्रामास, एथिइस्टिक whatever media of entertainment, एथिइस्टिक खंयचे कल्चर स्पिरिच्युअल म्हणटा ती ताजे ऑपोजिट असले नमुन्याचे निरूपण करतले तसले ते साहित्य आसो, ते नाटक आसो, ते कसलेय मनोरंजनाचे कार्यक्रम आसो ते थंय आमी केन्ना आमी वता ती आमगेले बुद्धी प्रदूषित जाता, आमगेले इमॅजिनेशन प्रदूषित जाता, आमगेले मन प्रदूषित जाता. त्यामुळे ते विनश्यंतु विदूषकाः. हे विदूषक जे असता ती हांगा प्लीज रिमेंबर, विदूषक does not mean comedian or joker. It means those elements which are contaminating my consciousness, which are polluting my consciousness. ही तत्व. आता हे प्रदूषण जायना अशी करता जाल्यार there is only one remedy, and that is satsang and sat sahitya. Satsang, satsangatve nisangatvam. Acharya Shankara म्हणतात ते सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवन मुक्ती. सत्संग करका. आता केन्नाय सत्संग खंय मेळटा आमकां, त्या वेळार सत साहित्य. आमी ज्ञानेश्वरी जरी वाचता ती त्या वेळार आमी ज्ञानेश्वरा लागीं बसल्यान ती ज्ञानेश्वरूच आमकां सांगता असं ही भावना आमी दवरून घेवका. दासबोध जरी आमी वाचता ती समर्थ रामदास आमकां सांगता असं समर्थ रामदास बशिल्ल्यास मदला की अशी भावना. then it becomes satsanga, because in a city like Bombay, where can we go in search of saints, real saints खंय मेळटा ती. then good literature, that is a proxy, that is a substitute for the saint. satsanga, sat sahitya हे केन्ना आमी सेवन करता ती त्या वेळार हे विदूषका नष्ट जाता ती. विनष्टंत विदूषकाः अवस्था शांभवी मे अस्तु. मग अवस्था शांभवी जावं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ शांभवी? डेमोक्रेसीन आमी कल म्हणटा ती ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. तशीची वेन आमकां आमगेल्या मनांतूं ही श्रद्धा आनी हो विश्वास आसता की आय एम ऑफ भवानी शंकर, आय एम बाय भवानी शंकर, फ्रॉम भवानी शंकर, I am for Bhavani Shankar, then I become Shambhava. I belong to Shambhu. I am Shambhus. Kashki Ramaraksha Stotrantu Sattoi Vibhakti Prayoga Korno Sangilasa Ramu Ramaka Ramane Rama Miti Rama Gele Ramantu He Rama. All the 7 Vibhaktis. कशकी तशीची शांभवी म्हळ्यार शंभू ऑफ द पीपल म्हणजे ऑफ शंभू, बाय शंभू, फॉर शंभू. हांव जे काय आसा दॅट इज ऑल बिकॉज ऑफ शंभू. वॉट एवर आय कॉल माइन, ममा ममा, दॅट इज ऑल गिवन बाय हिम. वॉट एवर आय एम डुईंग, यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तव आराधनम. वॉट एवर आय एम डुईंग, स्मॉल और बिग, it is all to propitiate you, to please you. For your sake I am doing all this. He drishti kenna ami amcha davan geta te we become Shambhava, that is Shambhavi avastha. Avastha Shambhavi mestu prasannostu. at Shambhavi avasthe badal ज्ञानेश्वर एकड़े म्हणता ते मिट्टा हरळस. त्या मिट्टा हरळो हा एक मिट्टा हरळू विंगड म्हाका एक व्यक्तित्व आसा, इंडिव्हिज्युअलिटी आसा, a separate identity I have got as a small crystal of salt. आता हरळ केन्ना समुद्रांतून लीन जाता त्या वेळार कल जाता. लीन जाल्या नंतर can you get back that crystal of salt? No. Why? Because that salt crystal has become one with the ocean. It has lost its identity. It has lost its very trivial, trifling identity as a crystal of salt, but it has gained
in a very big way, immeasurable way, it has now become an ocean. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते, सांडोनी मीपणाचा लोभू, सांडोनी मीपणाचा लोभ ग्रीड, सांडोनी सोंड देऊन, सांडोनी मीपणाचा लोभू, मिठू घेतला सिंधुत्वाचा लाभ. हंग लोभ आशिला तो लोभ सोंड दिल ताणें जाल्यार आतां कसो लाभ मेळ्ळो ताका. वॉट ए गेन ही हॅज गॉट. घेतला सिंधुत्वाचा लाभ. Now he has gained immeasurably because now he is indistinguishable from the ocean. Can you isolate that salt now from the ocean? No, it has become one with the ocean. Devi, like that, aham devuni shambhu, mi shambhavi zalo. ज्ञानेश्वर म्हणतात ते, कशकी त्या मिठ्ठा हरळाने आपणा गेल्ले व्यतिरेक व्यक्तित्व अर्पण करून देवनो तो समुद्रांत तो एकीभूत जाल्लो, तशी हांवें मगल अहम देवुनी शंभू, हांव मगल अहम म्हळ्यार ते अहंकार सोंड दिवन हांव शांभवी जालो. आय हॅव बिकम वन विथ शंभू, आय हॅव बिकम वन विथ भवानी शंकर, अँड दिस इज सायुज्यम. व्हॉट इज सायुज्यम? सायुज्यम मीन्स टू बी वन. Just as the salt crystal became one with the ocean, just as Jnaneshwara became one by abandoning his separate identity as a separate कोणकी एक व्यक्तित्व ते सोड दिवन तो एकीभूत जाल्लो देवा वट्टू. That is सायुज्यम. So नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शांभवी मेस्तु. ही शांभवी अवस्था म्हाका प्राप्त जावं काय म्हणून जाल्यार रे, आय एम शंभू, आय एम ऑफ शंभू, आय एम बाय शंभू, आय एम फ्रॉम शंभू, आय एम इन शंभू, ओ शंभू, अशी जरी आमकां अवस्था प्राप्त जावं काय म्हणल्यार रे, what was the precondition? विनश्यन्तु विदूषकाः. All that was polluting my consciousness should have been driven away. My consciousness should be now as pure, as immaculate as possible. Then that Shambhavi avastha प्राप्त जाता. Then prasannostu Guru Sada. Itlu pura zalanantara, it goes without saying that the Guru will be pleased with me. There is no need to say separately, prasannostu Guru Sada, Guru Majir prasanna zava, mun sanka munna. Automatically, Guru will be pleased with me when all these three and the foregoing three conditions are fulfilled. It goes without saying that the Guru will be pleased. Prasannostu Guru Sada. ज्ञानेश्वराने पसायदान सांगले. हे सगळे पसायदान म्हण दत्ताची ते आयकत आशिल्ले निवृत्तीनाथ तागेल भाव, ज्ञानेश्वरागेल भाव आनी ज्ञानेश्वरागेलो गुरू जावन आशिल्लो. ते निवृत्तीनाथ म्हणटा ती, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, तेणे भरे ज्ञान देवो, सुखिया जाला. ज्ञानेश्वर सुखी जाता ती. ज्ञानेश्वराक आनंद जाता. केन्ना अनुमोदन मेळटा गुरू गेले. प्रसन्नोस्तु गुरु सदा. तांगेल व्हड भाव आनी तांगेल गुरू जावन आशिल्लो निवृत्तीनाथ. येथ म्हणे विश्वेश्वरा हो, हा होईल पसाय. हे तू जे सांगिल्लेस हे दान पसाय, हे पसाय दान जाता म्हणून अनुमोदन दिता ती. गुरूंगेल प्रसन्नता, निवृत्तीनाथागेल प्रसन्नता केन्ना ज्ञानेश्वराक मेळटा त्या वेळार ज्ञानेश्वर सुखिया जाला. ही बिकेम व्हेरी हॅपी. लायक दॅट वी बिकम व्हेरी हॅपी. वी बिकम नंदन्तु. वी एन्जॉय when all these conditions are fulfilled. Now, time is running out. The next prayer. Nandantu sadhaka sarve vinashyantu vidushakaha avastha shambhavi mestu prasannostu guru sada sarve bhavantu sukhinaha sarve santu niramayaha sarve bhadrani pashyantu ma kaschit dukkham apniyat. Hanga chari prarthana kelele sati. And all these four tiny prarthanas are interrelated logically.
असंबद्ध नाही ती, संबद्ध जाऊन असतं ती. दे आर इंटर रिलेटेड, लॉजिकली दे आर कनेक्टेड विथ इच अदर. व्हॉट इज सुख? सर्वे भवन्तु सुखिनः, लेट ऑल बी हॅपी. सुख संस्कृतांतून ख म्हळ्यार इंद्रिय, संस्कृतांतून ख म्हळ्यार इंद्रिय, नपुंसकलिंग. खम खे खानी, नपुंसक. सुख खेभ्य सुष्टु सुखम. खंचे त्या इंद्रियांक अनुकूल जावन आसा. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. दिस इज द डेफिनेशन ऑफ सुख अँड दुःख. ख म्हळ्यार इंद्रिय, सु म्हळ्यार सुष्टू बरेंची, सुखम प्रत्येक इंद्रियाक अनुकूल एक परिस्थिती जी आसा ताका सुख म्हणटा ती. सर्वे भवन्तु सुखिनः. आता आमकां दोळे कान इत्यादी आमकां दिलेले आसा. दोळ्याक केन्ना सुख प्राप्त जाता, केन्ना आमी दोळ्यान आमी एक अद्भुत दृश्य पळयलें, एक सूर्योदय पळयलें, एक सन्न चेल्डाक पडल्यान तूं पळयलें, एक गायेक पळयलें, स्वामी पूज करता आसत ती पूज पळयली, एक उत्सव पळयलो. हे पुरो पळयल मी ते आमगेल दोळ जो आसा त्या दोळ्याक सुष्टू एक अनुकूल वेदना, प्लेजंट सेन्सेशन जाता. दॅट इज सुखम फॉर द आई. सिमिलरली फॉर द इयर, कानाक म्युझिक आयकुचें हे कानाक सुख. अशी एक एक इंद्रियांक अनुकूल जावन आशिल्ले सेन्सेशन, वेदना अर्थात सेन्सेशन, अनुकूल प्लेजंट सेन्सेशन्स फॉर ईच इंडिविज्युअल ऑर्गन, सेन्स ऑर्गन, दॅट इज कॉल्ड सुखम. सर्वे भवन्तु सुखिनः. तो सर्व आमकां देवान खंयची खंयची इंद्रिय दिलेली आसता ती, ते इंद्रियांक ते वेळार कलकल नमुन्याचे अनुकूल वेदना अनुभव मेळका प्राप्त जावंक म्हण आसा ते मेळ्ळो. सर्वे भवन्तु सुखिनः. आता दोळ्याचे आनंद आमकां प्राप्त जावंक म्हळ्यार दोळे समज का. म्युझिक आयकुच्या कानाच सुख आमकां प्राप्त जावंक म्हळ्यार कान समज का. सो हांगा आमी केन्ना सर्वे भवन्तु सुखिनः म्हणटना आमगेल प्रत्येक इंद्रिय जी देवान दिलेली आसा ती ही व्यवस्थित आसो. ती दोळ्या समज पळोवच्याक अनुकूल जाय अशी दोळ्याची अवस्था आसो. कानाक कान बहादूर म्हणटा ती तशी न्हय, कानय सम आसो ती. अशी प्रत्येक इंद्रिय व्यवस्थित आसा म्हळ्यार ही एक प्रार्थना हातूंत अंतर्गत जावन आसा. सर्वे भवन्तु सुखिनः हे प्रार्थनेंतून दिस is also implicit in that prayer. Let everyone get sensory enjoyment. That is sarve bhavantu sukhinah. In that prayer, an implicit prayer is there, and that is let all the organs also be fine, fit and fine. Sarve bhavantu sukhinah. The next one, sarve santu niramayah. See how it is connected. Amaya, sickness, illness. Niramaya, freedom from illness, that is health. Freedom from sickness, freedom from disease, etc. Niramaya. Hankal sanglia. Can we enjoy music, or can we enjoy through our eye? Can we enjoy through our tongue when we are not healthy? Amkazari sukha. Sarve bhavantu sukhinah. If this condition is to be fulfilled, if this condition is to be accomplished, then we have got to be niramaya. Otherwise, we cannot be sarve bhavantu sukhinah siddha zaina. This condition or this prayer cannot be met. Niramaya zavnaska, then only. Supposing maka anga barna, I am having severe headache, I am having fever, or in some way I am gripped by amaya, means sickness, disease. त्या वेळार कोणे एकल्यान येवन पळय हे दीपसेन जोशी गेल दरबार हे आयक कितले ग्रँड आस पळय, अथवा राशीद खाना गेल हे आयक मारवा,
what will I say? Please leave me alone. I am not in a mood now to listen. अथवा आणि कोणी एकले घेऊन येतात खाऊची वस्तू. We will try to dismiss him, saying that no, I don't want anything. Please, for heaven's sake, leave me alone. Why do I say that? Because I am not Niramaya. Only when I am Niramaya, only when I am in a condition, in a healthy condition to enjoy, then Sarve Bhavantu Sukhinaha. I can enjoy through my eyes, I can enjoy through my ear, the appropriate, whatever enjoyments are there relative to that sense organ. So Sarve Bhavantu Sukhinaha, Sarve Santu Niramayaha, Sarve Bhadrani Pashyantu. Madamgal hai, हजारो वर्ष मागची परेल हे प्रार्थना अंजलते की कसले एक तार्किक संबद्ध logical connection that we must appreciate. We must learn to observe that connection. अशी एक superficial अर्थ सांगून प्रयोजन. सर्वे भद्राणी पश्यंतु हे कल्ल्या सांगल्या. डोळ समस ओके. आणि खंयचेय म्हणायचे आमय इलनेस सिकनेस ना. I am niramaya. Okay. Does it give me license to see whatever I can see, whatever I want to see? Does it give me license to listen to whatever? No. Listen only what is good. See only what is good. Consume only what is good. Sarve bhadrani pashyantu. सांगाशील मात्र पळवते. हंग पश्यंतु is an उपलक्षण म्हणतात ते. हंग पश्यंतु म्हणारे पळवच मात्र म्हणणे. षण्वंतु जिग्रंतु सगळं आयलं. पश्यंतु म्हण पळवती सांगाशील मात्र पळवती. सर्वे भवंतु सुखिने मग इंद्रिय समासती. म्हाका खंयच्याय नमुन्याची इलनेस ना जाल्यार that doesn't give me a license or a liberty to see whatever I want, to listen to whatever I want. No, let it be good. Sarve bhadrani pashyantu. सांगाशी लेंच पळोवंका. भद्रम करणे विष्णुयाम देवाः. आमकां शांती मंत्र तुमको तसं 5000 वर्ष फुडलं कितके हो मंत्र. भद्रम करणे विष्णुयाम देवाः. भद्रम पश्येम. सांगाशील पळया. दोळ असं म्हण कलेपुणी पळोवच नाही. कान असं म्हण कलेपुणी ऐकूच नाही. भद्रम सांगाशिलेंच पळोवंका. सांगाशिलेंच ऐकूंका. सांगाशिलेंच अन्न ग्रहण करका. सो भद्रम पुरा खंयची सांग आसा ते आमी स्वीकार करका. कळते आशिल्लें तर कळगो म्हणी. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. लास्ट वन. मग इंद्रिय समासति. सर्वे भवन्तु सुखिनः हे समासति. सर्वे सन्तु निरामयाः. म्हाका कसलेन म्हणे डिसीज, कसलेन म्हणे इलनेस, कसलेन म्हणाचे अनहेल्दी कंडिशन कलेना. सर्वे भद्राणी पश्यंतु. आणि हा चांग आशिल्लेंच पळयता आयकता इत्यादी इत्यादी. हे इतलं पुरा आसलं की खंयचेय एक आदिदैविक ताप म्हणटा ते. आदिदैविक ताप. खंयचेय एक कारण आमी ती खंयची कारणाचेर म्हाका नियंत्रण ना, कंट्रोल ना. त्या कारण आमी ती म्हाका दुःख येऊ नये. मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. आता एक ऑटो स्ट्राईक, एक बस स्ट्राईक, म्युनिसिपल वर्कर सांगेल स्ट्राईक, अथवा एक सुनामी, एक फ्लड, एक अर्थक्वेक, एक हरिकेन इत्यादी हे कारण आमी ते आमकां हे जे दुःख प्राप्त जाता त्या दुःखाक सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि हे तिन्ही काय कनेक्शन ना. Independent of these three, there are many reasons which can make me unhappy. There are many reasons which can make my life miserable. असलं कारण तापत्रय म्हणतात नाही. असलं कारण आम्ही ते मग जीवन दुःखमय जाऊ नये ही प्रार्थना. सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् कोणेय हांगा कोणेय म्हणटना थंय देर इज नो रेफरन्स टू एनी कास्ट एंड क्रीड और रिलीजन.
anyone, wherever he or she may be, मा कश्चित दुःख भाग भवेत अथवा दुःख मापनुयात, कोणाकय दुःख मेळचे नका, कोणाकय दुःख येवचे नका, अशी ही प्रार्थना. अशी आमगेली ही दोन्ही प्रार्थना. I want all of you to appreciate आमगेले मालगडांगेले जे चिंतन शैली, their way of thinking, how intellectually कितले ते आशिल्ले, मुखार ती बसगलेले आशिल्ली, logically प्रत्येक word at random नाही, not thrown away here and there, helter-skelter. Everything is correlated, interrelated. So this is the second prarthana which we recite, Sabha Samapti Prarthana. आता हे प्रार्थन म्हणूची आज हांव मगल आता उपन्यासू संपन्न करता. आमगेल्या सवाम सद्गुरु श्रीमद वामनाश्रम स्वामी तांगल अनुग्रहाने आशीर्वादाने, भवानी शंकर देवागल अनुग्रहाने आशीर्वादाने, आणि आमगेले सद्योजात शंकराश्रम स्वामी तांगल अनुग्रहाने आशीर्वादाने नंदंतु साधका सर्वे हे प्रार्थनेतून आम्ही कल मागिलेस ते आमक प्राप्त जावं. तशीच सर्वे भवन्तु सुखिनः हेवय आमक प्राप्त जावं म्हणून शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करून मगल हा उपन्यास संपन्न करता. धन्यवाद. जय शंकर. नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः, अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरु सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति.